10 वर्ष भाजपच्या हातात, मात्र एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका. मोदींचं 2014चं भाषणही सभेत उपस्थितांना ऐकवलं. भाजपच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार. अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडेंचं औक्षण. देशभरात हुकुमशाही विरोधात लाट. उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका. शेतकरी सांगतात त्यांचं मत महाविकास आघाडीलाच. आज तुम्हाला ते नकली म्हणतायत, उद्या आम्हाला नकली शेतकरी म्हणतील अशी भीतीही ते व्यक्त करतायत. ठाकरेंचा मोदींवर निशाणा. राज्यात महाविकास आघाडी सर्व 48 जागा जिंकणार. नांदेडच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचा दावा. घटनाबाह्य मंत्र्यांवर बोलत नाही, ते जे आरोप करतायत त्यावर संजय राऊतांनी योग्य उत्तर दिलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आरोपांवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीत शिवसेनेसोबत भाजपही इच्छुक. यामिनी जाधव, राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांची नावं चर्चेत. लोकसभेसाठी देशात पहिल्यांदाच काँग्रेसचे 400 पेक्षा कमी उमेदवार. कमी जागा लढवून जास्त जागा निवडून आणण्याचा काँग्रेसचा संकल्प असल्याचा दावा. काँग्रेसकडून आतापर्यंत देशात 302 उमेदवारांची घोषणा. दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस. संध्याकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार. 13 राज्यातल्या 88 जागांवर 26 एप्रिलला होणार मतदान. जालन्यातले भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे आज शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरणार. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन. रावसाहेब दानवेंची 42,59,82,000 रुपयांची संपत्ती. गेल्या 5 वर्षात दानवेंच्या उत्पन्नात 26,52,000 रुपयांची वाढ. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातनं इम्तियाज जलील आज उमेदवारी अर्ज भरणार. अर्ज भरण्याआधी जलील रॅली काढत शक्ती प्रदर्शन करणार. गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त मताधिक्यानं विजय होणार. सगळे लोक एकत्र असून ताकदीनं निवडणूक लढवू. छत्रपती संभाजीनगरमधले एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. जालन्यातले काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज केला दाखल. यावेळेला अमित देशमुख, राजेश टोपे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित. जळगाव लोकसभा मतदारसंघातले ठाकरे गटातले उमेदवार करण पवार आणि रावेर लोकसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील आज आपापला उमेदवारी अर्ज दाखल करणार. जालन्यातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रभाकर बकले हे देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. मोटरसायकलची रॅली काढत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर. अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांच्या प्रचारासाठी अमित शहा अमरावतीत येणार. राहुल गांधीही आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची होणार सभा. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रणिती शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची सोलापुरात सभा. धाराशिवचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांच्या प्रचारासाठी शरद पवार आज तुळजापुरात प्रचार सभा घेणार. बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी उद्या सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीची बोलावली बैठक. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम आणि काँग्रेसचे स्थानिक नेते बैठकीला उपस्थित राहणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 3 दिवसात 7 सभा. महाराष्ट्राकडे पंतप्रधान मोदींचं विशेष लक्ष. पंतप्रधान मोदी कोल्हापूर जिल्ह्यात 27 एप्रिलला घेणार सभा. सभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या 3ही पक्षांची महत्त्वाची बैठक. तपोवन मैदानात होणाऱ्या मोदींच्या सभेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांची माहिती. या सभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातनं 2 लाख लोक उपस्थित राहणार. महाडिक यांचा दावा.
उद्धव ठाकरेंच्या लंडन ते लखनौ पर्यंत सगळ्या प्रकरणांची फाईल माझ्याकडे आहे. मर्यादा पाळा नाहीतर सगळं समोर आणेन. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा थेट इशारा. राज ठाकरे मोठ्या मनाचे, उद्धव ठाकरेंसारखे कटू मनाचे नाहीत. राज ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद वाढली. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. तर ज्या काही तडजोडी होतील त्याचा महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचं अस्तित्व संपणार. खासदार संजय राऊतांची टीका. तर जनता आता भूल थापांना विसरणार नाही, राऊतांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींच्या पुण्यातल्या सभेचं ठिकाण बदललं. एसपी महाविद्यालयाच्या मैदानाऐवजी आता रेसकोर्सच्या मैदानावर सभा होणार. मतदारसंघाबाहेरची उमेदवार असल्याचा मुद्दा मतदारांनीच खोडून काढला. गुलाम नबी आझाद इथून जिंकू शकतात म्हणत जिल्ह्याचीच लेक असल्याचं उमेदवार राजश्री पाटील यांचं वक्तव्य. यवतमाळच्या दिग्रसमध्ये महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीचं आयोजन. मंत्री संजय राठोड, खासदार हेमंत पाटील यांच्यासह पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. पार्थ पवार कुठल्याही पदावर नसताना कोणत्या निकषांवर Y+ सुरक्षा दिली? पार्थ पवारांना Y+ सुरक्षा देण्यावरनं विजय वडेट्टीवार यांची टीका. या देशात सर्वात लोकप्रिय माणूस जर कोणी असेल तर ते पार्थ पवार. देशात कुठेही गेलो तरी लाखोंच्या संख्येनं गर्दी होते अशा नेत्याला Y+ सुरक्षा देणं म्हणजे त्याचा अपमान. त्याला केंद्र सरकारचं सुरक्षा कवच देण्याची गरज. वडेट्टीवारांचा सरकारला खोचक टोला. नितीन गडकरींच्या प्रचारादरम्यान शाळेतील मुलांचा वापर केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाची कठोर कारवाई. शाळा संचालक मुरलीधर पवनीकर यांच्यावर कारवाईचे शिक्षण विभागाला दिले आदेश. कुठल्याही पक्षाचा उमेदवार असू दे, लहान मुलंही येतातच, कारण त्यांना हौस असते. यासाठी उमेदवार जबाबदार आहे असं मानत नाही. विजय वडेट्टीवार यांची गडकरींविरोधातल्या तक्रारीवर प्रतिक्रिया. देशातलं वातावरण हे भाजप विरोधी, जुमलेबाज सरकार असल्याचं लोकांना आता पटलेलं आहे. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. तर पंतप्रधान मोदी ध्रुवीकरणाचं भाषण करतायत, त्यावर निवडणूक आयोग निष्पक्ष काम करतो का, असा हे प्रश्न उपस्थित होतोय. वडेट्टीवारांची पंतप्रधान मोदींवर टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.